नाशिक जिल्ह्यात दुकाने फोडून चोरी करणारी टोळी गजाआड 7 वर्षांपासून फरार असलेला परराज्यातील सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख उर्फ शेरा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 मेला दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत मोहाडी गावात दुकानाचे शटर वाकून टायर चोरी केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। त्यासारखाच मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा होण्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख उर्फ शेरा व अशरफ शेख यांनी केल्याची माहिती मिळताच संदीप उर्फ भावड्या शिवाजी गवळी, मोहम्मद अनवर अन्सारी, मोहम्मद सरफराज मोहम्मद जैनुल केह यांना सिन्नर घोटी रोड पांढुर्ली शिवार तसेच दिंडोरी तालुक्यातील सोनजाम आणि आडगाव परिसरातून ताब्यात घेतलं। सदर आरोपींनी दिंडोरी सिन्नर इगतपुरी नाशिक रोड सायखेडा पिंपळगाव बसवंत लासलगाव सटाणा चांदवड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आले। सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, किशोर खराटे, प्रदीप बहिरम, संदीप नागपुरे यांच्या पथकाने करत सुमारे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत। NCM न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक।